सामन्यातील दोन्ही संघांना लक्षवेधी सूचना आहे की 10-10 मिनिटाचे सामने खेळवले जातील, तरी दोन्ही संघांनी याची कृपया नोंद घ्यावी. विद्यमान सामना जो आहे त्या सामन्यासाठी 10-10 मिनिटे दिली जातील, तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्पर्धेतील आजच्या सत्रातील दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या समोर सुरू झालेला आहे. नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श संघ मिरजोळे. दोन्ही संघ तुल्यबळे असे एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत आणि आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी नाना मयेकर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अत्यंत वेगवान अशी त्यांची ही चढाई होती. विशेष काही अद्याप चढाई त्यांची चालू आहे. गडी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे उंच पुरे असे खेळाडू आहेत चढाईसाठी. आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख अशी त्यांची पायांची हालचाल दिसते. एक चांगला तयारीचा खेळाडू दिसतोय चढाई करून आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. 3 खेळाडू त्यांनी आपल्या एका चढाईत बाद केले. आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी आणि एक खेळाडू त्यांनी बाद केलेला आहे. यानंतर होणारा सामना मनोहर स्पोर्ट्स कोतोडे विरुद्ध दर्यासागर गावकडी. दोन्ही संघांना पहिला पुकार. नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू यापूर्वीच्या चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले होते. असे 3 नंबरचे खेळाडू पुन्हा नव्या उमेदीने चढाईसाठी आलेले आहेत आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि सुरेख अशी चढाई होती. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा देणे आपल्या संघासाठी केलेला होता. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. आदर्श संघाचे 8 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. नाना मयेकर प्रतिष्ठान संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अपील केलेलं आहे. खेळाडू बाद केलेले आहे आणि पंचांनी देखील बाद असल्याचं मान्य केलेलं आहे. एक खेळाडू बाद करून आपल्या संघाकडे आदर्श संघाचे खेळाडू परतले. चढाईसाठी पुन्हा एकदा नाना मयेकर प्रतिष्ठान संघाचे 3 नंबरचे खेळाडू आणि सुरेख चढाई. याही वेळेला त्यांनी यशस्वी चढाई म्हणावं लागेल. 2 खेळाडू बाद केलेले. एक चांगली कामगिरी या खेळाडूंनी या चालू सामन्यात विद्यमान सामन्यामध्ये केलेली आहे. आपल्या सातत्याने असलेल्या चढाईमध्ये यशस्वी अशा चढाया करताना आपल्याला हा खेळाडू 3 नंबरचा पाहायला मिळतोय. अत्यंत तयारीचा खेळाडू निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर खेळला जाणारा सामना मनोहर कोतवडे विरुद्ध दर्यासागर गावकडी. आपण सज्ज राहा. विद्यमान सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना मैदानामध्ये खेळला जाईल. मनोहर कोतवडे विरुद्ध दर्यासागर गावकडी. दोन्ही संघांनी सज्ज राहा. आजच्या सत्रातील दुसरा सामना आपल्या समोर सुरू आहे. आजच्या सत्रात सुद्धा तालुकास्तरीय आणि पंचक्रोशी मर्यादित सामने या ठिकाणी खेळले जातील. याची कृपया रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी आणि शेवटचा सामना संपेपर्यंत कुणी जाऊ नका. रात्रीचे ठीक 10 वाजता आहेत आणि प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून सुद्धा हे सामने पाहण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रसिक प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले. नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श संघ मिरजोळे हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे सामना थोडा थांबलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये पुन्हा सामना सुरू होईल. श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ अक्कंबा या उत्सवाचं
हे 151 वर्ष आहे आणि उत्सवाच्या माध्यमातून ह्या ज्या स्पर्धा भरवण्यात येतात त्या स्पर्धेचं हे 53वं वर्ष आहे. गतवर्षी उत्सवाचे 150 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर पंचकृषी मर्यादित स्पर्धा सुद्धा गतवर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी थोडा बदल करून तालुकास्तरीय आणि पंचकृषी मर्यादित असं स्पर्धेचं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजचा दुसरा दिवस, उद्या तिसरा आणि अंतिम दिवस असून उद्याच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवले जातील आणि त्वरित या स्पर्धेचा अर्थात दोन्ही स्पर्धेचा तालुकास्तरीय आणि पंचकृषी मर्यादित पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी त्वरित संपन्न होईल, याची सर्वांनी क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. सुंदर चांगली धडक मारलेली आहे नाना माईकर या संघाच्या खेळाडूंनी. 3 नंबरचा खेळाडू आपल्याला सातत्याने गुणांची कमाई करताना पाहायला मिळतंय. अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. चांगले योगदान त्या खेळाडूचं त्यांच्या संघासाठी आतापर्यंतच्या खेळामध्ये पाहायला मिळाले. चढाई करण्यासाठी 8 नंबरचे खेळाडू आदर्श संघाचे आणि सुरेख असे त्यांनी उजव्या कोपऱ्या रक्षकच्या हाताखाली जो खेळाडू असतो त्याला पायाने टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि सायमल्टेनियसली बोनस पॉईंट मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि यशस्वी म्हणावा लागेल. आपल्या चढाईमध्ये त्यांनी एक बोनस पॉईंट प्राप्त केलेला आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा सातत्याने ज्यांची चढाई होती नाना मयेकर प्रतिष्ठान संघाचे 3 नंबरचे खेळाडू, बरेचसं चांगले योगदान त्यांनी या क्षणाला आपल्या संघासाठी केलेले आहे. सुंदर चांगल्या आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा ते आपल्याला करून घेत आहेत. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात सुंदर अशीच पुढे जात असताना खेळाडूच्या वरून उंच उडी मारून हनुमान उडी मारून एक खेळाडू त्यांनी आदर्श संघाचा बाद केलेला आहे. आदर्श संघाचे 8 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत नाना मयेकर प्रतिष्ठान संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. नाना मयेकर संघ हा थोडासा आगेकूच करताना या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. 8 नंबरचे खेळाडू आदर्श संघाचे चढाईसाठी आणि पुन्हा एकदा बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात यापूर्वीच्या चढाईत त्यांनी मिळवला होता. पुन्हा एकदा चांगली खोलवरती चढाई, यशस्वी चढाई आदर्श संघाच्या खेळाडूकडून. बोनस पण आहे, बोनस आहे. एक खेळाडू त्यांनी बाद केलेला आहे. नाना मयेकर संघाचा एक खेळाडू बाद केलेला आहे. पुन्हा एकदा नाना मयेकर प्रतिष्ठान संघाकडून 3 नंबरचा खेळाडू. सातत्याने या खेळाडूची आपल्याला चढाई आणि विशेष म्हणजे प्रत्येक चढाई त्यांची यशस्वी अशी पाहायला मिळते. याही चढाईत त्यांनी एक खेळाडू टिपलेला आहे. अचूक खेळाडू टिपलेला आहे आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी 8 नंबरचे खेळाडू आदर्श संघाची चढाईसाठी आलेले आहेत. नाना मयेकर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मालगुणचा हा संघ अत्यंत अतिशय तयारीचा आणि सरावाचा संघ दिसतोय. उलटी लात मारली होती आदर्श संघाच्या 8 नंबरच्या खेळाडूंनी आणि पुन्हा एका बाजूने चढाई करत त्यांनी चढाई पुन्हा मागे सरकत उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई, पायांच्या हालचाल आणि हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकाला प्रयत्न केला होता परंतु निष्क्रिय ठरलेली चढाई आपल्या संघाकडे परत. पुन्हा एकदा नव्या जोमाने ज्यांनी चढाई केल्या, अनेक चढाई ज्यांच्या यशस्वी झाल्या आहेत. नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू, एक खेळाडू त्यांनी अलगट टिपलेला आहे. दुसऱ्या खेळाडूला बाद करण्याच्या प्रयत्नात आणि तोही यशस्वी म्हणावा लागेल. दोन्ही खेळाडू त्यांनी बाद करून आपल्या संघाकडे आगेकूच केलेले आहे आणि एक लोन दिलेले आहे. आदर्श संघ मिरजोळ या संघावरती नाना मयेकर प्रतिष्ठान या संघाने लोन दिलेले आहे. तो एक आतापर्यंत हा चांगला खेळ आपल्याला कबड्डीचा पाहायला मिळतो. एक चांगलं दर्शन उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं. चांगलं नियमांचं अवलंब करून हे दोन्ही संघातील खेळाडू अतिशय शांततेने परंतु कुठेही गुणांच्या बाबतीत मागे नाही आहे. गुणांच्या बाबतीत सुद्धा त्यांची आक्रमकता अधूनमधून आपल्याला पाहायला मिळते परंतु संयमाने असा खेळ म्हणावा लागेल. पुन्हा 3 नंबरचे खेळाडू, एक आणि एकमेव खेळाडू आपल्याला ज्यांची चढाई पाहायला मिळते. सुंदर चढाई होती, खोलवरती मुसंडी मारत त्यांनी अद्याप कळत नाहीये, थोडं साशंक आहेत, यश मिळाले की नाही मिळाले याचा अद्याप पत्ता नाही. मध्यरेषेजवळ ते उभे आहेत, अद्याप त्यांची काहीतरी आणि यावेळेला मात्र त्यांना काही संपादन करता आलं नाही आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी 8 नंबरचे खेळाडू दोन्ही एक सातत्य आपल्याला पाहायला मिळते. युनिक गोष्ट अशी आहे की दोन्ही संघाकडून आदर्श संघाकडून 8 नंबरचा खेळाडू चढाई करताना पाहायला मिळते आणि नाना मयेकर संघाकडून 3 नंबरचा खेळाडू. या दोन्ही संघाच्या खेळाडूंची सातत्याने ह्या मैदानावर त्या चढाई आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही अशी तयारीची चढाई वीर म्हणावं लागेल. चांगली चढाई होती, खोलवरती उजव्या कोपऱ्यामध्ये
आणि यशस्वी चढावी म्हणावी लागेल. पंचांना निर्णय अद्याप आलेला नाही. तीन आहेत तीन थोडीशी तीन आहेत तीन काउंटिंग अद्याप चालू आहे. दोन खेळाडू बाद केले. सुरेख चढाई आहे. 2 खेळाडू. चला पुन्हा एकदा नाना माईकर संघाकडून 3 नंबरचा खेळाडू. दोन्ही संघाकडून चढाईचे वीर ठरलेले आहेत. नाना माईकर संघ 3 नंबरचा खेळाडू आणि आदर्श संघ 8 नंबरचा खेळाडू. दोन्ही संघामध्ये टफ फाईट दिसते आणि खोलवरती चढाई 3 नंबरच्या खेळाडूकडून सुरेख चढाई आहे. अत्यंत शांततेने चाललेली चढाई आहे. हा 3 नंबरचा खेळाडू याची चढाई पाहता गजानन संघ केळशी या संघातून शैलेश सावंत नावाचा एक राष्ट्रीय खेळाडू होता. त्या खेळाडूची चढाईची आठवण येते. तो अत्यंत नम्रतेने आणि संयमाने तो खेळ करायचा. कोणताही आक्रमकता नसायचा, परंतु न चुकता पॉइंट मात्र घेऊन जायचा, अशी त्याची एक खासियत होती. अनेक वेळा या मैदानामध्ये त्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या वेळेला वैयक्तिक आणि संघासाठी त्यांनी बक्षीस मिळवलेले आहेत. असा शैलेश सावंत नावाचा खेळाडू. केळशी हा छोटंसं गाव आहे मंडणगड तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी तो खेळाडू अतिशय गुणी असा खेळाडू. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये काही ठिकाणून कंपनीतून आपलं कबड्डी सुरू ठेवली होती. चढाईसाठी आदर्श संघाचे पुन्हा एकदा 8 नंबरचा खेळाडू. 8 नंबर विरुद्ध 3 नंबर असं हे समीकरण या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतंय. आदर्श संघाचे खेळाडू 8 नंबरचे चढाईसाठी शांततेने आपली चढाई संपून परत. पुन्हा एकदा बघा सातत्य तेज आहे. 3 नंबरचा खेळाडू नाना माईकर प्रतिष्ठान 3 नंबरचा खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या क्षेत्रामध्ये आणि खरोखर सुंदर टॅकल केलेली आहे. सुंदर पकड केलेली आहे आणि बराच कालावधी नंतर त्या 3 नंबरच्या खेळाडूची पकड केलेली आहे. ती आदर्श संघ मिरजोळे या संघाने. नाना माईकर संघाच्या मागे जे बाद झालेले खेळाडू आहेत, कृपया आपण वरती बसून घ्या. वरती आपल्यासाठी जागा रिझर्व आहे, तिथे बसून घ्या. कोण रायडर नाही. टाइम ऑफ घेतलेला आहे. काही क्षणासाठी हा सामना थांबलेला आहे आणि मारून आला पाहिजे. हळूहळू सामन्यामध्ये सुद्धा रंगत भरत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा रसिक सुद्धा मैदानाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत. आजच्या सत्रातील दुसरा सामना हा सुरू आहे. यानंतरचा सामना पंचाने यापूर्वी जाहीर केलेला आहे. मनोज संघ कोतवडे विरुद्ध दर्यासागर गावकडी. आपण सज्ज राहा. 6 नंबरचे खेळाडू चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पुन्हा एकदा आदर्श संघाचे 8 नंबरचे खेळाडू. तिसरी चढाई आहे. 3rd ग्रेड असल्याचं जाहीर झालेलं आहे. तिसरी चढाई या सामन्यामध्ये अत्यंत महत्वाची अशी चढाई असते, कारण डू ऑर डाय. खेळाडू एक तर बाद करा नाही तर स्वतः बाद व्हा, अशा वेळी एक भरोशाचा खेळाडू पाठवला जातो. परंतु या वेळेला मात्र नाना माईकर संघाच्या खेळाडूंनी अतिशय चांगलं टॅकल करत आदर्श संघाच्या खेळाडूची पकड केलेली आहे, त्याला टॅकल केलेला आहे आणि तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर. नाना माईकर संघाचे 50 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. आदर्श संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये बसून पायाने खेळाडू बाद करण्याचा त्यांचा हा मानस होता. अतिशय शांततेने संपूर्ण क्षेत्र रक्षणाकडे लक्ष ठेवून त्याची चाललेली चढाई हुलकावणी, परंतु लक्ष दोन्ही बाजूला ठेवून त्याची चढाई होती. चढाई संपून आपल्या संघाकडे ते परत फिरलेले आहेत. सामन्याचा विश्रांतीसाठी सामना थांबलेला आहे. नाना माईकर प्रतिष्ठान 13 गुण आणि आदर्श संघ मिरजोळे 7 गुण. 13-7 इथे देण्यासाठी आदर्श संघ मिरजोळे ही नवीन स्ट्रॅटेजिक आखत किंवा नवीन युक्त्या आखत हा पुढे खेळ करेल असं दिसतंय. 7 नंबरचे खेळाडू चढाई करून आपल्या संघाकडे यशस्वी चढाई म्हणावे आपल्या संघाकडे परतलेले. दोन्ही संघातील खेळाडूंना समान सुवर्ण संधी. दोन्ही संघातील खेळाडूंना समान सुवर्ण संधी. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि दादा गिरडे यांच्याकडून पैशांची माळ मिळवा. पैशांची माळ मिळवा. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा.
यानंतर होणारा सामना मनोहर स्पोर्ट्स कोथवडे विरुद्ध दर्यासागर गावखडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी नाना माईकर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली धडक मारली होती 8 नंबरचा खेळाडू. शरीरयष्टी जरी किरकोळ असली तरी चप्पळ असं म्हणावं लागेल खेळाडू. आणि ख्याती आहे हा बऱ्याचशा वेळेला चढाई करताना, कारण सातत्य चढाईमध्ये असणं कबड्डीमध्ये फार मोठी गोष्ट असते. कारण तेवढा दम टिकवणं, तेवढा चढाई घेणं आणि खेळाडू बाद करणं ही एवढी सामान्य गोष्ट नाहीये. परंतु हा 8 नंबरचा खेळाडू हा आपल्याला सातत्याने चढाई करताना दिसतो. खरं म्हणजे करावं तेवढं कौतुक ह्या खेळाडूचं कमीच आहे. तसंच नाना माईकर संघाकडून 8 नंबरचा जो खेळाडू आहे त्याचंही कौतुक आहे. दोन्ही खेळाडूला आपल्या रसिक प्रेक्षकांना एक चांगला खेळाचं दर्शन घडवून आणतायत. चढाईसाठी 50 नंबरचे खेळाडू चढाई करतायत आणि आपल्या संघाकडे सुरक्षित परत. आदर्श संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. नाना माईकर संघाचे 4 खेळाडू आणि डाय मारण्याचा प्रयत्न, पकडण्याचा प्रयत्न केला होता. आदर्श संघाचा खेळाडू अतिशय चपळता त्याने दाखवून आपली त्याची सुटका केली आणि यशस्वी आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी नाना माईकर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई चाललेली आहे. 9 नंबरचे खेळाडू आहेत आणि आदर्श संघाचे 7 खेळाडू मैदानामध्ये सुरक्षित या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतात. 9 नंबरचे खेळाडू परत दिले. आता थोडस चित्र आपल्याला बदललेलं दिसतंय. विश्रांतीच्या पर्यंत नाना मयेकरच्या संघाकडे आघाडी होती, पण ती तोडण्याचा यशस्वी प्रयत्न या क्षणाला आदर्श संघाकडून करत होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 नंबरचे खेळाडू अगदी भरवशाचे खेळाडू म्हणावं लागेल. सातत्याने त्यांची चढाई असते. चढाई उजव्या कोपऱ्यात होती. सुपर टॅकल ऑन होतं आणि चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. नाना मयेकर संघाचे खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईला केली. अत्यंत शांततेने त्यांची चढाई आहे आणि तुल्यबळ असे दोन्ही संघ म्हणावं लागेल. फार तफावत नसावी कदाचित. आणि खेळाडूंची मात्र थोडीशी डाय मारली होती. थोडासा प्रयत्न फसलेला दिसतोय. खेळाडूंनी आपली सुटका केलेली आहे आणि चढाई वीर यशस्वी. 1 खेळाडू बाद करून परत. नाना माईकर संघाकडून फक्त 1 आणि 1च खेळाडू शिल्लक आहे चढाईसाठी आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. 9 नंबरचे खेळाडू चढाई करतायत आणि सुरेख त्याची पाठ पकडलेली आहे आणि नाना मयेकर संघाचा जो एकमेव खेळाडू होता तो बाद केलेला आहे. आणि जी काय आघाडी पिछाडी होती ती भरून काढण्याचा यशस्वी असा प्रयत्न आदर्श संघ मिरजळकडून या क्षणाला आपला पाहायला मिळतोय. या सामन्याचा निर्णय सांगणं फार कठीण आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून नाना माईकर संघाच्या खेळाडूंनी एक चांगला टॅकल केलेला आहे, चांगली पकड केलेली आहे. आदर्श संघाचा 1 खेळाडू बाद केलेला आहे. बऱ्याच कालावधीनंतर विश्रांती नंतर नाना माईकर संघाचा एक चांगला भरोशाचा खेळाडू 3 नंबरचा खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांची चढाई चाललेली आहे. अत्यंत लयबद्ध अशी पायांची हालचाल आहे. चांगलं फुटवर्क आहे. चांगल्या पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण क्षेत्ररक्षण त्याने आपल्या चढाईला अंगावरती घेतलं होतं आणि 1 खेळाडू आपल्या चढाईत बाद केलेला आहे. 7 नंबरचे खेळाडू आदर्श संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी यशस्वी आक्रमक अशी चढाई म्हणावं लागेल. डाव्या कोपऱ्यामध्ये आणि समोरचा खेळाडू जो पकडायला आला होता त्याला बाजूला सारत आपली वाट मोकळी केलेली आहे. आणि 2 खेळाडू नाना माईकर संघाची बाद केलेले आहेत. सुरेख आदर्श संघाला दाद द्यावीशी वाटते, कारण दुसऱ्या डावामध्ये त्यांनी आपल्या खेळामध्ये थोडीशी प्रगती केलेली आहे. त्यांनी आपले टॅक्टिक्स बदललेले आहेत. एक स्ट्रॅटेजी नवीन कदाचित स्वीकारलेली असेल. त्याचा परिवर्तन, त्याचा परिणाम आपल्याला या पुढील खेळामध्ये पाहायला मिळतोय. चांगली त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. कमबॅक केलेली आहे चांगला. चढाईसाठी 8 नंबरचे पुन्हा एकदा नव्या जमाने खेळाडू. टाइम ऑफ घेतलेला आणि काही क्षणासाठी हा सामना थांबलेला आहे. यानंतर होणारा सामना मनोहर कोथवडे विरुद्ध दर्यासागर गावखडी. आपण सज्ज राहा. मनोहर संघ कोथवडे विरुद्ध दर्यासागर गावखडी. आपण सज्ज राहा. विद्यमान सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना खेळला जाईल याची आपण नोंद घ्या आणि आपण गणवेशासह सज्ज राहा. आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी नाना मयेकर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना सुंदर खोलवरती चढाई आहे.
उजव्या कोपरा रक्षकला हाताने टिपण्याचा त्याने आपल्या चढाईत प्रयत्न केला होता. शेवटची फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. 16-17 1 गुणांची आघाडी फक्त नाना मयेकर संघाकडे. फक्त 1 गुणांची आघाडी आहे. पकडा रे. अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. तुल्यबळ असे संघ आहेत. फक्त 1 गुणांची आघाडी आहे. सामन्याचा उत्तरार्ध सुरू आहे आणि प्रत्येक चढाई प्रत्येक पकड ही महत्वाची ठरणार आहे. 3 नंबरचा खेळाडू चढाई करत असताना एक खेळाडू त्यांनी आपल्या चढाईत बाद केलेला आहे. आदर्श संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी नाना मयेकर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. एक खेळाडू बाद केलेला आहे. नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू पुन्हा एकदा नव्या जोमाने बरीचशी संघाची मनावर त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि यशस्वीपणे ती पेललेली दिसताना तर बऱ्याचशा चढाया त्यांच्या यशस्वी झालेल्या आहेत आणि चढाईचे जे गुण हे बहुतेक त्यांनीच कमावलेले आहेत. 3 नंबरचे खेळाडू आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी त्यांनी करून दिलेला आहे. चढाई करतायत ते डाव्या कोपऱ्यामध्ये. चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. नाना मयेकर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई अतिशय चलाक असा चपळ असा खेळाडू आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती चढाई आहे. पुढे मार. म्हणजे दिसायला जरी किरकोळ असला तरी अतिशय चपळ असणारा. शेवटची फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत. 8 नंबरचा खेळाडू चढाईतून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी काही क्षणासाठी हा सामना थांबलेला आहे आणि म्हणजे ह्या क्षणाला कोणतेही भाकीत करणं कोणतेही दोन्ही संघ तुल्यबळ आहे. कोणतेही भविष्य वर्तवणं फार कठीण आहे कारण प्रत्येक गुण हा महत्वाचा आहे. विशेष काही फार गुणांची आघाडी नाहीये आणि प्रत्येक गुणाला महत्व देत दोन्ही संघ खेळ करतायत आणि प्रत्येक संघ हा समोरच्या संघाला एक चांगलं रोख असं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू सातत्याने खेळाडू सामन्याच्या बहुतेकशा चढाई हा 3 नंबरच्या खेळाडूने त्यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा जो दम आहे हा टिकून राहिलेला आहे. फार विशेष बाब आहे. चढाई करतायत 3 नंबरचे खेळाडू. आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यभागी खोलवरती चढाई. एक बोनस पॉइंट मिळवलेला आहे. सुरेख असं चढाई होती आपल्या संघाकडे सुरक्षित परत. आदर्श संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी चढाई करतायत. नाना मयेकर संघाकडे अपील केलेलं आहे. एक खेळाडू नाना मयेकर संघाचा बाद केलेला आहे. कोणतेही कर्ज कोणताही संघ ठेवत नाही. लगेचच त्याची ते फेडलं जात आहे असं आपल्याला दिसेल. चांगलं प्रत्युत्तर दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू ज्यांचा खेळ पाहण्यासाठी क्रीडा रसिक आधी उत्सुकतेने वाट बघत असतात. अगदी श्वास रोखून त्यांची चढाई पाहत असतात अशी 3 नंबरचे खेळाडू. तसेच आदर्श संघाचे 8 नंबरचे खेळाडू. हे दोन्ही खेळाडूंकडून बऱ्याचशा चढाया आणि यशस्वी चढाया आपल्याला या सामन्यामध्ये का पाहायला मिळालेल्या आहेत. यानंतर होणारा सामना मनोहर स्पोर्ट्स कोथवडे विरुद्ध दर्यासागर गावकडी. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काही क्षणासाठी हा सामना थांबलेला आहे. नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श संघ मिरजोळे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील दोन्ही नामवंत असे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. नाना मयेकर हा अतिशय तयारीचा आणि त्याला उत्तर देणारा आदर्श मिरजोळा. मिरजोळ्यातील हा आदर्श संघ हा सुद्धा अतिशय सरावाचा संघ आपल्याला या क्षणाला पाहायला मिळतोय. नाना मयेकर संघाचे पुन्हा एकदा 3 नंबरचे खेळाडू. एक समीकरण ठरलेलं असतं की ज्यावेळेस चढाईची वेळ येते तेव्हा 3 नंबरचा खेळाडू अगदी हिरिरीने पहिल्या चढाईच्या तेवढीच ताकद तेवढा दम त्याच्या या क्षणाला सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी कारण कबड्डी म्हणजे 30 मिनिटं श्वास रोखणं फार कठीण आहे. अशा 30 सेकंद श्वास रोखणं कठीण आहे. अशा 30 सेकंदाच्या अनेक चढाई या खेळाडूने आपल्याला करून दाखवलेल्या आहेत आणि तेवढा दम त्यांनी रोखलेला आहे. श्वास त्यांनी रोखलेला आहे. चढाईसाठी 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी नाना मयेकर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगली धडाडीची चढाई म्हणावी लागेल. 7 नंबरचे खेळाडू
विशेष प्रयत्न चांगला होता, परंतु यश त्यांना काही संपादन करता आला नाही. चढाई करून परतलेले नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. आदर्श संघाचे 7 खेळाडू आहेत आणि 3 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. शेवटची फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामन्याचा उत्तरार्ध सुरू आहे, त्यामुळे सामना अतिशय रंगतदार होणार यामध्ये शंका वाटत नाहीये. 40 सांगितलं. क्रीडा रसिक सुद्धा अगदी श्वास रोखून हा सामन्याचा निर्णय पाहण्यासाठी उत्सुक आहेत, कारण कोणता सामना जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. कोणतेही भविष्य किंवा बाकी त्या क्षणाला करणं हे चुकीचं ठरू शकतं, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. प्रत्येक संघ हा पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि पॉइंट वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. चढाईसाठी आदर्श संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. नाना मयेकर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये नाना मयेकर संघाचे 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांनी चढाई केलेली आहे डाव्या कोपऱ्यामध्ये आणि खरोखर सुंदर टॅकल केलेले आहे चौघांनी मिळून. आणि आदर्श संघाचा खेळाडू बाजून मैदानाच्या बाहेर. नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुरुवात त्यांनी नेहमीप्रमाणे डाव्या साईडला केलेली आहे. यावेळेला मात्र त्यांच्या चढाईचा वेग थोडासा मंदावलेला दिसतोय आणि निदान रेषेच्या जवळच, परंतु थोडेसे थोडीशी वेग घेतला होता, गती घेतली होती आणि यश संपादन केलेले एक दर्जेपात केलेल्या पाठलाग करण्याचा प्रयत्न होता आदर्श संघाकडून, परंतु पंचांनी पुन्हा मागे बोलवलेला आहे आणि चढाई पूर्ववत झालेली आहे. चढाई करतात आदर्श संघाचे खेळाडू नाना मयेकर संघाच्या उद्या. शेवटचं फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. सामन्याचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. निर्णायक आणि अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. चढाईसाठी नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू आलेले आहेत. चढाईसाठी कोणती झटापट नाही, कोणती हालचाल नाही, फक्त टाइमपास करणं अशा उद्देशाने ही चढाई दिसते. हा एक खेळातली ती एक स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल की योग्य वेळेला योग्य घटना करणं किंवा कधी स्पीड घेणं, कधी टाइमपास करणं हे सुद्धा एक खेळाचा एक प्रमुख भाग असतो असं म्हणावं लागेल. चढाई करून 7 नंबरचे खेळाडू, खरोखर या खेळाडूच्या बऱ्याचशा चढाई यशस्वी झालेली आहेत आणि चांगला हा देखील 7 नंबरचा जो खेळाडू आहे आदर्श संघाचा हा एक चांगला तयारीचा खेळाडू दिसतोय. पुन्हा एकदा नाना मयेकर संघाचे 3 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि चांगली झटापट. या अंतिम टप्प्यामध्ये कोणत्याही क्षणी हा सामना थांबू शकतो. दोन्ही संघाकडे विजयश्री झुकताना आपल्याला पाहायला मिळते आणि काही सामन्याचा अंतिम टप्पा या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते चढाईसाठी. आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा सामना अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. दोन्ही संघाचा मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, पण चांगला एक प्रेक्षणीय असा खेळ करू आलो. नुकताच जो सामना संपला नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श संघ मिरजोळे, या सामन्यामध्ये नाना मयेकर प्रतिष्ठान हा संघ फक्त 2 गुणांनी विजयी झालेला आहे. नाना मयेकर प्रतिष्ठान हा संघ फक्त 2 गुणांनी विजयी झालेला आहे.